संपदा वूलन क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि चौथी लाईन आपली 42 खांबाचीच राहणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत, एका खांबावर 2 खांब तयार करणार आहोत. म्हणजे आपल्याला इथे आता 28 खांब तयार करायचे. मी दुसरा राऊंड तयार करून घेते. एका खांबामध्ये 2 खांब घेऊन 28 खांब तयार करून घेते आणि नंतर आपण तिसऱ्या लाईनकडे जाऊ. ही दुसरी लाईन माझी पूर्ण झालेली आहे. 28 खांब माझे तयार झालेले आहे. आता मी तिसऱ्या साखळीमध्ये सुई घालून तो राऊंड मी पूर्ण करून घेतला. नंतर मी 3 साखळ्या घेतल्या. आता आपल्याला हा तिसरा लाईन करायची आहे. इथे आपल्याला काय होईल, आता इथे आपल्याला 14 झाले, नंतर 28 झाले. आता आपल्याला 42 खांब करायचे आहे. म्हणजे आपल्याला एका खांबावर 1 खांब करायचा आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब करायचे. असे आपल्याला इथे तिसरा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि चौथा राऊंड पण आपल्याला 42 वर 42च खांब राहणार आहे. हे मी आत्ता 4 राऊंड तयार करून घेतलेले आहे. 42 वर 42 खांब आपले आता चौथ्या लाईनचे तयार झालेले आहेत. नंतर आपल्याला काय करायचं आहे,
पहिल्यांदा मी आता 3 साखळ्या करून घेतल्या. नंतर त्यामध्ये परत एक खांब तयार करून घेतलेला आहे. नंतर मी एक साखळी घेऊन 2 खालचे मी 2 खांब सोडलेले आहेत. हे एक खांब घेतल्यानंतर परत मी एक साखळी घेणार आणि परत त्या खांबावर दुसरा खांब घेईन. त्या खांबाच्या तिथेच मी दुसरा खांब घेणार. म्हणजे आपल्याला व्ही आकार तयार करायचा आहे. असे व्ही आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये तयार करून घ्यायचे आहे. एक खांब घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा खांब तयार करायचा. म्हणजे आपल्याला तो व्ही आकार तयार होईल. आणि खाली आपल्याला प्रत्येकी 2 खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये घ्यायचे. असाच तो राऊंड पूर्ण करायचा आहे आपल्याला. नंतर थोडीशी आपल्याला विण चेंज करायची आहे इथे. हे पूर्ण आपली व्ही तयार झाला की नंतर आपल्याला पिवळ्या कलरची लोकर वापरायची आहे. प्रत्येक वेळेस मी खालचे 2 खांब सोडते आणि 2 खांब सोडल्यानंतर वरती मी 2 साखळ्या घेते आणि त्याच्यानंतर एक खांब घेऊन एक साखळी घेऊन मी त्याच खांबामध्ये दुसरा खांब घेते. असे माझे ही व्ही तयार झालेले आहे. खालचे 2 खांब सोडून परत त्याच्यामध्येच मी आत्ता खांब घेतला. परत मी साखळी घेतली. परत त्यामध्येच मी दुसरा खांब घेतला आता. पहिल्यांदा 2 धागे करायचे आणि नंतर 2 धागे करायचे. असे करून तो राऊंड आपल्याला आता पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलरही वापरू शकतो. एका कलरचं करायचं असेल तरी छान दिसतं किंवा अल्टरनेट कलर पण चांगले दिसते त्याच्यामध्ये. आपला आता तो राऊंड पूर्ण झाला आहे. शेवटचे आपले बरोबर 2 खांब उरलेले आहेत आणि त्या साखळीमध्ये आता सुई घालून जॉईन करून घेते. आणि नंतर आपल्याला पिवळ्या कलरची लोकर वापरायची आहे. ते माझे सगळे व्ही तयार झालेले आहेत. पूर्ण राऊंड आपल्याला थोडासा असा गोल आकार आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की पांढरी लोकर कट न करता आपल्याला तशीच ती लोकर बाहेरच्या साईडने ठेवायची आहे. एक लक्षात ठेवायचं की आपल्याला पांढरी लोकर नेहमीसाठीच बाहेरच्या साईडने ठेवायची आणि आपण जो मधला कलर वापरणार आहोत निळा कलर, ती लोकर आपल्याला आतल्या साईडने ठेवायची आहे. शेवटपर्यंत आपल्याला असेच करायचे आहे. पांढरी लोकर बाहेरच्या साईडने आणि
जो कलर वापरणार आहोत ती लोकर आपल्याला आतल्या साईडने ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला तीच पुढच्या लाईनला तशीच लोकर आपल्याला वरती घेता येईल. आता पिवळी लोकर घेतल्यानंतर मी जो आपला मधला व्ही तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी आता 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच मी आता खांब घेतले. नंतर मी 2 साखळ्या घेतल्या आणि दुसऱ्या व्ही मध्ये आता 2 खांब घेतले. असाच आपल्याला हा रोल पूर्ण करायचा आहे. प्रत्येक व्ही मध्ये आता मी पिवळ्या कलरच्या लोकरीने 2 खांब घेतले. आणि 2 खांब घेतल्यानंतर मी परत 2 साखळ्या घेतली आणि पुढच्या व्ही मध्ये परत मी 2 खांब घेतले. असं आपल्याला तो राऊंड पूर्ण करायचा आहे तिसरा. एकाच व्ही मध्ये मी 2 खांब घेऊन दोन साखळ्या घेऊन दुसऱ्या व्ही मध्ये मी परत 2 खांब घेतले. ती लाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या कलरची लोकर तोडायची नाही. ती आपल्याला आतल्या साईडला तशीच ठेवायची आहे. आता ही लोकर ही लाईन म्हणजे तयार झालेली आहे. आता आपण मी काय केलेलं आहे, आता पांढरी लोकर परत हातात घेतलेली आहे. पिवळी लोकर मी तशीच न कट करता ठेवलेली आहे. आता आपण 2 खांब घेतल्यानंतर जो आपण साखळी घेतली होती आणि मधला व्ही घेतल्यानंतर जो मध्ये साखळी घेतली होती, त्या दोन्हीचा मिळून आपण तिथे आपण खांब तयार करून तिथे व्हीचा आकार परत तयार करतोय. नंतर परत मी 2 साखळ्या घेतल्या आणि खालची पांढरी लाईन आणि वरची पिवळ्याची लाईन असं दोन्ही एकदम घेऊन मी एक खांब घेऊन दोन साखळ्या घेऊन परत त्याच्यामध्ये परत एक खांब घेते. आपल्याला सेम व्हीचा आकार दुसऱ्या लाईनला तयार करायचा आहे. असाच पहिला खालचा जसा आपल्याला व्हीचा आकार केलेला आहे तसंच आपण वरती पण करतोय आता तिसऱ्या लाईनला. आपण 2 खांब घेतल्यानंतर जी मधली साखळी आहे आणि खाली पण आपण पांढऱ्या लाईनला 2 खांब घेतल्यानंतर जी मधली साखळी आहे, त्या 2 साखळ्या एक करून आपण तिथे खांब घेतला, एक साखळी घेतली आणि त्याच खांबामध्ये परत दुसरा खांब घेतला. म्हणजे आपल्याला तो आता व्हीचा आकार इथे तयार व्हायला दिसेल. असंच 15 लोकरीचा लाईन पूर्ण केल्यानंतर ती लोकर आपल्याला परत बाहेर ठेवायची आहे आणि पिवळी लोकर आतल्या साईडला पहिल्यासारखी स्लीव तयार करायचं आहे. असे आपण 6 राऊंड तयार करून घेऊयात तर त्यासाठी पिवळ्या साईडची लोकर आपल्याला आतल्या साईडला ठेवायची आहे आणि पांढरी लोकर आपण बाहेर ठेवूयात. थोडीशी मी ही पिवळ्या साईडची लोकर ओढून घेते. आता आपल्याला वरची लाईन तयार करायची आहे.
इथे एक खांब घालायचा राहिला आहे, मी तो घालून घेते. एक साखळी घेऊन परत त्याच खांबामध्ये मी दुसरा खांब घालून घेतला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी लोकर सुई ओढून लोकर बाहेर काढून ही दोन्ही धागे आपल्याला बाहेरच्या साईडला घ्यायची आहे आणि पिवळी लोकर परत आपल्याला ओढून घ्यायची आहे थोडीशी आणि तिथे प्रत्येक मध्ये आता आपल्याला 2 खांब घालायचे आहे. खाली आपण पहिल्या लाईनला कसं केलं आहे, प्रत्येक व्हीला 2 खांब घातलेले आहेत. सेम तशीच आता वरच्या साईडला पण करायचे आहे. इथे आपण लोकर चेंज करून दुसरी लोकर वापरली तरी चालेल. आता मी इथे एक खांब, एक साखळी आणि एक खांब ही लोकर आपल्याला बाहेरच ओढून धरायची आहे आणि इथे आता खांब घालून घेते. एक साखळी घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या मध्ये आपल्याला आता 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 खांब तयार करताना मध्ये मी साखळी घेत नाहीये. जेव्हा मी 2 खांब झाल्यानंतर मी एक साखळी घेते. पुढे जाताना मी इथे एक साखळी घेते. प्रत्येक मध्ये आपल्याला आता 2 खांब सेम डिझाईन, काहीच फरक नाही करायचा आपल्याला. वाटलं तर तुम्ही इथे दुसऱ्या लाईनला लोकर चेंज करून दुसरी लोकर लावू शकता. पण मी आता सुद्धा एकच लोकरीने करते. पण एक लक्षात ठेवायचं की जे आपण सुरुवातीला 14 खांब घालून जी लोकर वापरलेली आहे ती लोकर आपल्याला बाहेरच्या जागी ठेवायची आहे आणि वरती आपण जे चेक्समध्ये लोकर वापरणार आहोत ती लोकर आपल्याला आतल्या साईडला ठेवायची आहे. मग तुम्ही तिथं लोकरचे किती प्रकार वापरले तरी, कलर वापरले तरी छान दिसतात. इथे माझा आता दुसरा राऊंड तयार झालेला आहे. साखळीमध्ये सुई घालून मी आता धागा बाजूला काढला आणि ते दोन्ही धागे मी आतल्या साईडला घेतलेले आहेत. आता आपल्याला परत पीच इन करायचे आहे. त्याच्यानंतर आपण हे असेच मध्ये आपण पांढऱ्या कलरच्या कधी तयार करून घेणार आहोत. खालच्या राऊंडला जसे केलेले आहे तसे असे आपल्याला 6 लाईन करायच्या आहेत. थोडीशी ती आतल्या साईडला लवकर ओढून घेतली किंवा तिथं स्टिच मार्क लावला तरी तुम्ही चालेल. तर मी ते एक खांब करून घेतली. दोन खांब घेतल्यानंतर आपण जी मध्ये एक साखळी घेतलेली होती तर दोन्ही साखळी, वरच्या पांढऱ्या लाईनची साखळी आणि पिवळ्या लाईनची साखळी, ती दोन्ही साखळ्या एक करून तिथे एक खांब घेतला आणि एक साखळी घेऊन परत त्यामध्येच मी दुसरा खांब घेतला. म्हणजे आपल्याला परत तिसऱ्या लाईनला आपण तो व्ही आकार तयार करतोय. हे जसं केलेलं आहे सेम तसेच आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे पण आता व्हीचा आकार तयार झालेला आहे. असेच आपल्याला पूर्ण राऊंड तयार करायचा आहे. आता माझे इथे 4 राऊंड झालेले आहेत. असेच मला 6 राऊंड तयार करायचे आहेत किंवा आपल्या उंचीनुसार आपण तयार करू शकता. इथे माझे 6 राऊंडचा पहिला बटवा आहे.
म्हणून हा पण मी आता 6 लाईन तयार करून घेते. नंतर आपण पुढची विण पाहूयात कशी करायची ते. एक खांब घेतल्यानंतर अशीच विण आपल्याला पूर्ण करायची आहे, व्ही आकार तयार करून. आपल्याला हे असे दिसेल. माझे इथे 5 राऊंड झालेले आहेत. आता मी इथे 6 राऊंड तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला सगळ्यात शेवटची आता लाईन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. ही लाईन आपल्याला तयार करायची आहे. इथे आता काय केलं आहे मी, एका व्ही मध्ये मी 2 खांब घातलेले आहेत आणि नंतर 1 खांब घातलेला आहे. असं आपल्याला आता शेवटचा लाईन आपल्याला तयार करायची आहे. इथे तिसऱ्या साखळीमध्ये मी आता सुई घातली आणि काढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती पिवळ्या कलरची लोकर आहे ती कट करून घ्यायची. थोडासा धागा तो असा ओढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण कट करून घेऊया. आणि तिथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर काय करायचं, तो आपला उरलेला धागा आहे तो थोडासा पलीकडच्या साईडनी काढून घ्यायचा सुईच्या सहाय्याने आणि नंतर तो कापायचा. म्हणजे तो उसवणार नाही, याची आपण काळजी घ्यायची. सुई घालून तो धागा हळूच असा इकडच्या साईडला काढून घ्यायचा आणि नंतर राहिलेला धागा तो कात्रीने कापून घ्यायचा. म्हणजे फिनिशिंग पण आपल्याला व्यवस्थित दिसताना. आता आपल्याला काय करायचं आहे, पांढरी लोकर घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक आपल्याला व्ही मध्ये 2 खांब घालून घ्यायचे. आता मी इथे 2 साखळ्या करून घेतल्या. त्यानंतर व्ही मध्ये मी आता 1 खांब घालून घेतला. नंतर मी साखळी न घेता पुढे मी खांबावर खांब करून घेतला. आता इथे कोठीच साखळी नाही घ्यायची. एकदा 2 खांब आणि एकदा 1 खांब असा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतरची लाईन पण आपल्याला खांबावर खांब अशी लाईन पूर्ण करायची आहे. म्हणजे आपल्याला असे आता शेवट 2 लाईन तयार करायच्या आहेत. त्या व्ही मध्ये मोठा खांब करून घेतला पहिल्यासारखाच. नंतर त्याच्यातच मी आता दुसरा खांब करून घेतला. नंतर आपल्याला 1 खांब राहतो त्याच्यावर मी खांबावर खांब करून घेतला आहे. असंच आपल्याला आता पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा. असे आपण 2-3 राऊंड तयार करून घेतले तरी चालेल, पण मी आता इथे 2च राऊंड तयार करून घेतले. नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला 3 नंबर साखळीमध्ये सुई घालून राऊंड क्लोज करून घ्यायचा आहे.
3 नंबर साखळीमध्ये मी आत्ता सुई घातली आणि सुई बाहेर काढून राहिलेली लोकर मी आता कट करून इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. हा आपला असा बटवा तयार झालेला दिसेल आपल्याला. नंतर मग राहिलेली लोकर आहे ती परत थोडीशी सुईच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायची 1-2 वेळेस आणि नंतर मग ती कट करून घ्यायची. हा आपला बटवा तयार झालेला आहे. आता आपल्याला हा बटव्याचा बंद कसा तयार करायचा ते पाहूया. मी आता पिवळ्या कलरची लोकर घेते आणि मी ती लोकर आता डबल घेते आणि साकळ्या करून घ्यायच्या आहेत. अंदाजे साकळ्या करून घ्यायच्या. मी डबल लोकर घेतलेले आहे. आणि अंदाजेच आपल्याला पाहिजे तेवढ्या साकळ्या करायच्या. मी इथे 100 साकळ्या करून घेतलेल्या आहेत आता. किंवा तुम्ही दोन्ही मिक्स करून लोकरच्या साकळ्या केल्या तरी चालेल, पांढरी आणि पिवळी. जो तुम्ही कलर वापरलेला आहे बटव्यासाठी ते सगळे धागे एकदम मिक्स करून जरी साखळी केली तरी पण ती छान दिसते. नंतर आपल्या आवडीनुसार दोन्ही साईडला आपण गोंडे बसवले तरी पण ते छान दिसतात. आपण आपल्या आवडीनुसार नंतर तो बटवा सजवू शकतो. आता मी फक्त इथे एकच कलरची लोकर घेतलेली आहे. इथे मी अशी साखळी तयार करून घेतलेली आहे. आपण अंदाजे एक माप तयार करून घ्यायचे आहे. राहिलेली लोकर आपण कट करून घेऊन इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. आणि इथे आपण गोंडा बसवला तरी पण चालतो. आता आपल्याला काय करायचं आहे, या बटव्यामध्ये ते आपण तयार केलेली दोरी लावून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जे खालचा व्हीचा आकार तयार केलेला होता त्यामध्ये आपण आता लोकर घालून इथे लोकर घालायची आहे आपल्याला. आता इथे ती दोरी घालून आतल्या साईडला काढायची. असंच आपण पोहून घ्यायची आहे पूर्ण बटव्याला ती दोरी. अशी आपल्याला दोरी लावल्यानंतर आपल्याला असा तो बटवा तयार झालेला दिसेल. राहिलेली कुठेही लोकर राहिली असेल तर ती आपण कट करून घ्यायची. हा आपला बटवा तयार झालेला आहे. असंच आपण संक्रांतीला किंवा इतर लग्न समारंभामध्ये आपण वेगवेगळे असे बटवे तयार करून पण रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो. त्याच्यातून तुम्ही वेगवेगळे कलरही करू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.